नमस्कार, मी सुशील उपळकर, केंद्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ। आपण जे काही वीज कंत्राटी कामगार धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत या सर्व कंत्राटी कामगारांना म्हणजे प्रत्येक वेळेस जी काय समजा नियुक्ती ऑर्डर दिली जाते त्या नियुक्ती ऑर्डरला 20 ते 30,000 रुपयाची मागणी कंत्राटदार यांच्याकडून होते। तर तेवढी रक्कम कंत्राटी कामगारांना नियुक्तीपत्र मिळवण्यासाठी द्यावी लागते आणि ही दर पहिली म्हणजे यापूर्वी दर 6 महिन्याला द्यावी लागत होती। ही आता केंद्र 11 महिन्याचं झाल्यामुळं दरवर्षी एवढी रक्कम द्यावी लागते। जर रक्कम कुणी नाही दिली किंवा महिन्याला जर त्याची परतफेड नाही दिली तर त्यांना कामगारांना ऑर्डर दिली जात नाही किंवा कामावर ठेवलं जात नाही। जर तो कामगार 10-15 वर्षापासून जरी कामावर काम करत असेल तर त्या ठिकाणी त्याला कामावून काढलं जातं किंवा त्यांची इतरत्र दुसऱ्या ठिकाणी बदली केली जाते। अशी व्यवस्था त्या ठिकाणी चालू आहे। आणि सगळ्यात एजन्सी आहे होम एंटरप्राइजेस पुणे, या एजन्सीला नवीन आता टेंडर दिलेलं आहे। तर या टेंडरमध्ये त्यांना LOEचे म्हणजे ऑर्डर दिलेली आहे। आणखीन म्हणजे ऑर्डर त्यांना ऑफिसने दिलेली नाही असं ऑफिसचं म्हणणं आहे। आणि होम एंटरप्राइजेसनी त्यांनी सांगितलं की मी उस्मानाबाद या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून इथे याची निवड केलेली आहे। तरी त्या पर्यवेक्षकाची चौकशी केली असं तर त्यांनी सांगितलं की सध्या मी आताच ऑर्डर वगैरे कोणा दिले नाही, आणखी टेंडरचा प्रोसेस चालू आहे। आणि काही कामगारांना फोन करून प्रत्यक्ष पैशाची मागणी केली आणि जवळपास 100 कामगारांना ऑर्डर दिलेले आहे। आता मागणी काय? उपोषणाचा 3रा दिवस आहे। उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे। जोपर्यंत जे काय म्हणजे कामगार राहिलेले त्या राहिलेल्या कामगारांना ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण माघार घेणार नाहीत। आणि कुठल्याही कंत्राटी कामगाराला जर कुठला ॲक्सिडेंटली काय प्रॉब्लेम झाला काय झालं तर त्या ठिकाणी प्रशासनाकडून किंवा कंत्राट करून गुत्तेदाराकडून 1 रुपयाचीही म्हणजे कामगाराला मदत होत नाही। त्यासाठी SIC कार्ड सगळ्या कामगारांना अति आवश्यक आहे। SIC कार्ड त्वरित सगळ्या कामगारांना द्यावं। SIC सगळ्या कामगाराचा नियमित भरावा, कामगाराचं पेमेंट वेळेत व्हावं, त्यांना ऑर्डर मिळाव्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही कामगाराचं पूर्वीचं प्रलंबित राहिलेलं म्हणजे वेतन आहे तर त्यांचं ती थकीत वेतन त्यांना तत्काळ अदा करावं ही आमची प्रमुख मुख्य मागणी आहे। ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका।